माझी कोणाकडून कसलीही अपेक्षा नाही. अनेकांना सांगतो बापूची माझ्याकडून किती अपेक्षा असेल, मी हे करावं ते करावं, पण खरंच सांगतो माझी कोणाकडून कसलीही अपेक्षा नसते आणि नाही. एक अपेक्षा मात्र एकच, म्हणून एक चपाळा आहे असते की तुम्ही तुमचं भलं करून घ्या. मला काही नको आहे, मी कोणाकडून काही कधी घेतलं नाही, काही मागितलं तर नाहीच नाही. अपेक्षा आहे की तुमचं भलं करून घ्या. हा जन्म मिळालाय, मी आहे तुमच्याबरोबर. तुम्ही मला डोळ्याने बघत आहात, तुम्ही मला अनुभवत आहात, बरोबर. माझे शब्द ऐकत आहात, मला चालताना बोलताना हलताना डुलताना सांगताना शिकवताना बघत आहात. हे प्रत्येक जन्मात नाही लाभणार आहे तुम्हाला. कर्मानुसार भोग जन्म मला नाहीत, हे लक्षात ठेवा. आरक्षण समजलं. हा जन्म मिळालाय ना बापू बरोबर. बापू जो कोण आहे, जे काय असेल ते, आय एम नॉट इंटरेस्टेड. पण स्वतःचं कल्याण करून घ्या. पुढच्या अनेक जन्मांसाठी कल्याण करून ठेवा. ह्या जन्माचे कल्याण करा, पुढल्या जन्मांचे कल्याण करा. अनेक सांगतो, माझ्या पाठी म्हणून आलात वेलकम नाही, नाही आलात वेलकम द्या. माझ्या पाठी म्हणून आलात तर कधीच खड्ड्यात पडणार नाहीत, तर कधीच पाय घसरणार नाही. आणि पाय घसरलाच ते माझ्या मागून चालते ना, घसून येऊन आदळाल ते माझ्यावरच आदळाल. माझ्या कुशीत असाल, माझ्या मिठीत असाल, माझ्या आलिंगनात असाल. कारण मी पुढे चालतो. मी जाळून शुद्ध करणार आहे. जाळून मजसी शुद्ध करी. पण मी तुम्हाला जाळण्यासाठी बसलेला नाही आहे, तुमच्या पापांना जाळण्यासाठी बसलोय.